सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मोकळी थडी येथील भीषण आगीत बैलजोडी व लाखोंचे अवजारे जळून खाक। धर्माबाद तालुक्यातील मोकळी थडी येथील शेतकरी माधव लक्ष्मण कारले यांच्या शेतातील दिनांक 16 ऑगस्ट शुक्रवार रोजी मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान मोकळी थडी येथील गट क्रमांक 97 शेतकरी माधव लक्ष्मण कारले यांच्या शेतात नेहमीप्रमाणे स्वतःच्या गोठ्यात जनावरे बांधत होते। त्याच गोठ्याला शुक्रवारी मध्यरात्री अचानकपणे आग लागली। त्या आगीत 2 बैलांचे जागीच होरपळून मृत्यू झाले। गोठ्यातील 5 जनावरे आग लागून जखमी झाले। त्यात 3 गायी गंभीर जखमी झाले। जनावरांना 3 ते 4 दिवसांपासून वैद्यकीय उपचार सुरू आहेत। तसंच शेतीचे मशागत अवजारे जळून खाक झाले आहे। यामध्ये नागर, वखार, कोळपणे फवारणी यंत्र, शेतातील औषध फवारणी व DPA औषध पोते 4, बोरवेलचं केबल, जनावरांचे खाद्य, शेतातील टीन शेड जळून खाक झाले आहे। शेतातील बनवण्यात आलेल्या गोठ्यामधील 12 पत्रे जळून खाक झाली आहेत। त्यात अंदाजे 5 ते 6 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। मोकळी येथील घटना पाहून संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। तसंच या घटनेमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असून शासनातर्फे व लोकप्रतिनिधींतर्फे आर्थिक मदतीची अपेक्षा लागलेली दिसून येत आहे। मुक्या जनावरांचे जीव व शेतकरी याचे नुकसान बघून गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेची माहिती मिळताच तलाठी यांचे प्रतिनिधी भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली। तरी विधानसभेला भावी उमेदवारांनी वाशिम बांधून असलेल्या एकही उमेदवार येऊन त्या शेतकऱ्यांची भेट घेतली नाही। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी मराठी कालिदास अनंतोजी, नांदेड।